राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नागपूर गोव्याचा पण उल्लेख आहे। नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास 86,000 कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे। त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे। सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा 2018 मध्ये कोकणामध्ये आले होते, रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं, NHAI चे ते मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी 18,500 कोटीची तरतूद केलेली आहे। मला सरकारला विचारायचं आहे ते 18,500 कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं। लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत। अनेक गणपतीचे सण निघून गेले, आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये। आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत? आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय, नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले, पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे, रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे, पण रत्नागिरीचा 100-150 किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे। लवकरात लवकर ते सांगावं, कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ। कोकणामध्ये 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो, मला एक आपल्याला विचारायचं आहे, जिथे 3 इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे 4,000 मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय, पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही, तपास करणार आहोत की नाही। जिथे 3 इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा। क्वालिटी कशी मिळणार? मी आपल्याला विचारतो, माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास PWD खात्यामध्ये 18,000 कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत, अजून दिली गेली नाहीयेत। तर तीच बिलं जर दिली गेलेली नाहीयेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत, दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे। ह्याची कधीतरी आम्ही साहेब, जिथे 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही। एक काळ होता 2014च्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा, आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही, कवडीही मिळत नाही। ही कधीतरी मिळणार आहे की नाही? जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही? ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील, पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या, कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला, ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही। 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही, म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे। 10,000 एकर अधिसूचित करण्यात येईल असंही या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे। माझी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने एवढी आहे की हे सगळं करत असताना धान जिल्ह्यातले जे काही MIDC ऑलरेडी आहेत, आजारी पडलेले कारखाने आहेत, ह्या 5,000 कोटीपैकी लहान जिल्ह्यांमध्ये आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ MIDC येतं, त्या कुडाळ MIDC मध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत, त्यांना बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे, आजारी कारखान्यांना रिवायवलची गरज आहे। तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही, त्यांच्या रिवायवलसाठी त्यांच्या रिस्ट्रक्चरिंगसाठी काय लक्ष देणार आहोत की नाही, माझा हा प्रश्न आहे। आता मला सांगायला आपण कधीही आपल्या अधिकाराचा या विषयामध्ये तपास करून, काही MIDC मध्ये तर लोकांनी आता घरं बांधलेली आहे। आपल्याला माहिती आहे कुठलंही भूखंड जर त्याच्यावरती कमर्शियल जर त्याच्यावरती रिझर्वेशन असलं, इंडस्ट्रीचं रिझर्वेशन असलं तर त्याच्यावर रेसिडेन्शियलचं रिझर्वेशन असू शकत नाही, कोण त्याच्यावरती घरं बांधू शकत नाही। पण MIDCच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहेत, ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।